नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र अमित केसरकर. कोल्हापूर ARO कोल्हापूर AROची जी भरती होणार आहे त्या भरतीची मी अपडेट देत राहणार आहे. परंतु आज अनेकांच्या विद्यार्थ्यांच्या मनात शंका आहे. जी शंका आहे ती म्हणजे कोल्हापूर AROमध्ये एक्झाम तर झालेलंच आहे, एक्झाम तर आपण क्वालिफाय केलेलंच आहे, परंतु त्या ठिकाणी तुम्ही सध्या 1600 मीटरची प्रॅक्टिस करत आहात. आता आपल्याला किती विद्यार्थी घेतील किंवा काय घेतील याची परिपूर्ण माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे. आता मुंबई ARO झाला, त्याचबरोबर पुणे ARO झाला. त्या AROमध्ये किती विद्यार्थी घेतले होते, कुठल्या ट्रूपला किती विद्यार्थी क्वालिफाय करून घेतले होते आणि मेडिकलसाठी किती पोरं पात्र झाले होते हे पहिला जाणून घ्या. म्हणजेच तुम्हाला कोल्हापूर AROची परिपूर्ण माहिती कळेल आणि तुम्हाला फिजिकलला किती मिनटं देतील हे पण समजून जाईल. आता सुरुवातीला मुंबई AROमध्ये जे विद्यार्थी धावत होते म्हणजे 400 मीटरचा एक असं टोटल 4 राऊंड मारून आपण फिजिकल क्वालिफाय होऊन मेडिकलसाठी जाणे ही खूप मोठी गोष्ट आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या मनात शंका असते की आपलं फिजिकल होईल की नाही, आपण तर एक्झाम क्रॅक केलेला आहे, परंतु त्या ठिकाणी तुम्ही सुरुवातीला गेल्यानंतर खूप मनात भीती असते. ती भीती दूर करण्याचाच प्रयत्न मी आता इथे करत आहे. सुरुवातीला मुंबई AROची जी भरती झाली होती त्या भरतीमध्ये 5:20 ते 5:45 पर्यंतचे विद्यार्थी त्या ठिकाणी घेतले होते आणि त्या ठिकाणी 22 ते 24 पोरं क्वालिफाय करून घेत होते. कारण तुमचं असं आहे की त्या ठिकाणी ज्या AROमध्ये जेवढ्या जागा आहेत त्या ठिकाणी तेवढीच अर्ज आले होते, त्या पद्धतीने त्यांचा एक्झाम झाला होता आणि त्याच पद्धतीने त्यांचं फिजिकल झालं होतं. आणि कॉम्पिटिशन मुंबई AROसाठी कॉम्पिटिशन जास्त असतं असं नाही. कोल्हापूर AROमध्ये जेवढं कॉम्पिटिशन आहे, कोल्हापूर पुणे अशा ठिकाणची जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थी खूप कॉम्पिटिशनमध्ये असतात. आता पुणे ARO सोडून जर कोल्हापूर AROकडे वळला तर त्या ठिकाणी कोल्हापूर AROमध्ये सातारा असेल, सिंधुदुर्ग असेल, कोल्हापूर असेल, परत रत्नागिरी असेल, गोवा हे राज्य असेल, तर या ठिकाणी जे विद्यार्थी जे असतात ते चांगल्या पद्धतीने रनिंग करत असतात. त्यामुळे त्या ठिकाणी ते फिजिकलचं जे टायमिंग आहे ते कमी दिलं जातं. म्हणजे तुमचं टायमिंग आहे चांगलं, म्हणजे एक ट्रूप सुटला, 100 ते 150 विद्यार्थ्याचा एक ट्रूप सुटला तर त्या ट्रूपमध्ये किती विद्यार्थी घ्यायचं हे त्या ठिकाणी असलेले अधिकारी गृहीत धरतात आणि ते स्वतः त्या ठिकाणी उभारून दोरे ओढण्याचं काम करत असतात. त्यामुळं अनेक विद्यार्थी मनात शंका असते की बाबा आपल्याला 5:10 टायमिंग आहे परंतु आपल्याला घेतलं नाही, किंवा 5:30 टायमिंग आपल्याला सेकंड नंबरची दिली नाही, तर त्या ठिकाणी पहिल्या 15 ते 20मध्ये तुम्ही राहण्याचा प्रयत्न करा, तर तुमचं त्या ठिकाणी 100% खात्रीशीर तुम्ही मेडिकलसाठी पात्र राहा. मेडिकलचा पण व्हिडिओ मी तुम्हाला देणारच आहे, परंतु आजचा जो व्हिडिओ महत्त्वाचा आहे कारण येणाऱ्या AROची भरती आहे ती भरतीची सगळे अपडेट मी तुम्हाला देत चाललेलं आहे. आता ग्राउंडचा एक व्हिडिओ मी तुम्हाला मागील वर्षी दिला होता. त्याच ग्राउंडवर तुमचं भरती होण्याची दाट शक्यता आहे. सिंथेटिक ग्राउंडवर सध्या कोणतेही असं तुमचं आता ॲडमिट कार्डवर जे आलेलं आहे सिंथेटिक ग्राउंड, त्या ग्राउंडवर होण्याची शक्यता दाट कमी आहे. कारण की ग्राउंडवर पोरं घेणे आणि ग्राउंडच्या बाहेर फेल झालेले पोरं बाहेर काढणं हे मागील वर्षीचे ग्राउंड लाल मातीचं ग्राउंड होतं त्याच ग्राउंडवर होण्याची दाट शक्यता आहे. हेच कारण होतं. त्यामुळं तुम्ही त्या ठिकाणी जर फिजिकलला येणार असाल तर मागील वर्षीचे ग्राउंड होतं ते ग्राउंड ग्राह्य धरून तुम्ही फिजिकलची तयारी करत राहा. आता मी तुम्हाला सांगितलं होतं कमीत कमी 15 ते 20 पोरांच्या मध्ये तुम्ही राहिलात तर त्या ठिकाणी तुम्ही 100% फिजिकलसाठी क्वालिफाय होणार. आता त्याच्यापेक्षा जास्त विद्यार्थी घेणार नाहीत, 15 ते 20 पोरच घेणार ह्या AROमध्ये. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगण्यासाठी कमेंट करत जावा. आणि AROची जी भरतीमधील तुम्हाला थोडीफार काही माहिती पाहिजे असेल तर माझं इंस्टाग्राम ID आहे केसरकर96, या ईमेल ID वर तुम्ही जाऊन मला फॉलो करून मेसेज करू शकता. 100% खात्रीशीर मी त्या ठिकाणी रिप्लाय देत असतो. आणि त्याचबरोबर मला जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील. जय हिंद, जय महाराष्ट्र.